आपलंच घर आहे. रोकड्या, तुझी बायको फार गोड आहे रे, सुंदर आहे. काय ग धनश्री, हे ध्यान तुला कुठे मिळालं? ए काय रे रोकड्या, तुला शोभत नाही ही पोरगी. अरे लाजणारी बायको कशी काय मिळाली तुला? अरे रोकड्या, हा दादा जरा येतोस का? एक बोलायचंय. अरे एवढं काय आहे, बोल ना इथं. हा बोल. नाही इथेच बोललो असतो, पण सध्या तुझी गंभीर परिस्थिती पाहता ते स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखं होईल, नाही का? काय हुशार आहेस रे तू. अरे हा? चल आलो जा, एका मिनिटात आलो जरा आलो. चल. तर बबली, तिचा रोकड्या तिला बबलीच म्हणतो की नाही? हो का? आपण आता बबलीच म्हणूया या पोरीला. बबली. हा, आपलंच घर समज हे आणि निवांत राहा. रिलॅक्स रिलॅक्स बबली. काकू, तुम्ही आमच्या ह्यांना सांगाल का आमच्यासाठी वेगळं घर बघायला? नाही म्हणजे तसं नाही, पण बरं नाही दिसत ना असं दुसऱ्याच्या घरात राहणं, म्हणून. दुसऱ्यांच्या म्हणजे माईच्या. माही आपल्याच आहे, ते काही परक्या नाही आहे. आणि रोकड्या मला अगदी मुलासारखा आहे. एवढंच वाटत असेल तर तुम्ही इथे येऊन राहा खुशाल. नाही काकू, तसं नाही, पण नलू 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 ऐक जरा, तिचं म्हणणं बरोबर आहे. अगं स्वाभिमानी मुलगी आहे ती. तिलाही वाटतं आपल्या नवऱ्याचं वेगळं घर असावं, आपला वेगळा संसार असावा. बरोबर आहे तिचं. काय झालं ते तरी सांग मला. काय कसं आहे, मी शूज ऑर्डर केले, तर त्यासाठी मला 1200 रुपये कमी पडतात. तर माझं अंतर्मन असं सांगतंय की ते तूच मला देऊ शकतोस. हाड. रोकड्या, हा काय काय आय मीन दादा, कसं आहे ना, लग्नानंतर माणसामध्ये हा जो कॉन्फिडन्स येतो ना, नाईस, व्हेरी नाईस, प्रश्नच नाही. पण जर का तुला आठवत असेल तर तू माझी 4 चौघात चड्डी घेतली होती नाही, आणि त्या मानहानीची भरपाई तुला करावीच लागणार आहे. त्यामुळे मुकाट्याने मला पैसे दे, नाहीतर बाहेर तू किती मुलींना प्रपोज केलेस हे वहिनींना मी सांगेन. बाळा, माझं लग्न झालं, त्याच्यामुळे असल्या फालतू धमक्या मला देऊ नको, कळलं ना? हट. हो, गेलास वहिनी. अगं चहा घे ना तू. तुझा रोकड्या आहे ना, ती धुतल्या तांदळासारखा आहे माहितीये का? तू पूर्ण विश्वास ठेवू शकतेस. वहिनी, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, रोकड़ा had proposed to so many girls before you and it's so bad, disgusting. हा, काय म्हणाला? पाहिजे. नाही, बरोबर. काय रे ए रोकड्या, काय हे कसले पैसे, काय चाललंय काय? ते कसं आहे ना, ते तिच्या लग्नाच्या वेळेला जात होतो ना मी, म्हणजे आमच्या लग्नाच्या वेळेला जात होतो ना, तर पैसे कमी पडले होते, उसने घेतले याच्याकडून, तर ते वापस केले, बाकी काही नाही. हे उसने घेतले ठीक आहे, पण ह्याच्याकडून बाबा एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले? आम्ही कोणाचं बघते हा? हा. त्याच्याकडे पैसे असतात. अरे आई, forget it, वहिनी. रोकडे दादा यार, I was telling you, as a human being, he's a fantabulous person, mind boggling. No issue. अरे तू काय, विकी निघून गेल्या, म्हणून सोबत आलो म्हटलं सोबत राहायला पाहिजे ना. तू भंगार वाट. ऋतूचं फोन म्हणजे श्रीखंडाची पावर खोटी ठरली यार. कोट्याधीश नाही होणार. हा, पॅचअप करतेस का काय आपलं? काय नाही, पॅचअप झाला तर आनंद होईल, ब्रेकअपच झाला तर श्रीखंड होईल. काय काय बोलतोस तू? कसलं श्रीखंड? हा म्हणजे पॅचअप नाही ना कन्फर्म. ओके, श्रीखंडाची पावर बरोबर आहे, कोट्याधीश होणार. हा बघ बघ. मी खूप खूप वेगळं बोलतेय काहीतरी. काय? हा ऐक,
सौमित्र आणि मैत्रीचं ब्रेकअप झालं. हो श्रीखंडामुळेच ना. काय श्रीखंड श्रीखंड चाललंय? मी काहीतरी सिरियसली बोलते इथे. ब्रेकअप नंतर मैत्रेयी सौमित्रसाठी मुलगी शोधते. हा, आणि तिला वेड लागले. ती मला विचारत होती की तुला इंटरेस्ट आहे का सौमित्रमध्ये? ए, ए, अगं ऋतुजा नको. अगं माझी उतरली. तू असं ग्रुप मध्ये तुम्ही करू नका का असं? मला तर सहन नाही होणार. एक वेळ तर राहुल चालेल मला. तुला चालेल म्हणजे मला चालेल नको तो? हे बघ, तू बोलत काय बसलायस? तू लवकरात लवकर इथे ये. आपल्याला त्यांचं पॅचअप करायचं. तू लवकर ये. आलो मी आलो. आपण नंतर जुळवून टाकूया ऋतू. आपण आलो मी. म्हणजे आदिल हा मित्रच आहे ना तुझा? आहे ना मित्र. म्हणजे मित्रच आहे तो. आणि याचा अर्थ तो दुसऱ्या कोणाबरोबर रिलेशनशिप मध्ये नसतो? हो, म्हणजे मी नाहीये. नाही, पण तू असं का विचारतेस? नाही, मला सांग, तुला बॉयफ्रेंड कसा हवाय? म्हणजे फॉर एक्झाम्पल सौमित्र कसा वाटतं तुला? काय सौमित्र? सॉरी, तुला या सगळ्यांसमोर बोलायला ऑकवर्ड होतंय का? आपण बाहेर जाऊन बोलायचं का? डोक्यावर पडलीस का तू मैत्री? अगं तुला कळतंय का तू काय करतेस? बस खूप झालंय. इनफ. अगं ऋतू, रिलॅक्स हो. ती असंच मजेत म्हणतेय ती. हो, आणि असे मी सौमित्र विषयी बोलतेय, चुंबक विषयी नाही. तुला वाटलं सौमित्राविषयी बोलतेय? हे ऋतू, तू चुंबक बद्दल अजून पॉझिटिव्ह वगैरे होतेस काय? तुमचं अजून काही? नाही, मी पॉझिटिव्ह होत नाहीये आणि त्याच्यासाठी गर्लफ्रेंड पण शोधत नाहीये. काय बोलतेस? मला काही टोटलच लागत नाहीये. ते सांगते ना. मैत्रेयी आणि सौमित्रचं ब्रेकअप झालंय. काय? येस. आणि ही मूर्ख मुलगी त्याच्यासाठी गर्लफ्रेंड शोधायला निघालीये. आणि मॅडमचा मला सुद्धा विचारून झालंय. मी तू काय झालंय? तू ध्यानाला बस पहिली. रोकड्या, बबलीचं बरोबर आहे रे. कुठल्याही मुलीला वाटणार रे की आपला वेगळा संसार असावा. काय पटलं मला, पण आता ते थोडं पैशांची जमवाजमव करायला लागेल ना, तर थोडा टाइम लागेल बस, बाकी काय. आहे का आता? अरे आता संसार साठायचा म्हणल्यावर पैशाची जमाजमव करावीच लागते बाबा. गरज असते ती आपली. रोकड्या, हे बघ, माझ्याकडे ना काही भांडी आहेत, म्हणजे एक्स्ट्राची आहेत, वापरलेली नाही. ती मी तुला देते. हा, म्हणजे तुमचा तो खर्च वाचेल. ठीक आहे. आणखी पण काहीतरी असणार रे, पण आता ते पटकन आठवणार नाही. ते आठवलं ना की त्या वस्तू मी तुला काय रे, तेवढे पैसे वाचतात नाही का? आता पैशाचं म्हणशील तर पैशाचं काय? पैशाचं काही नाही. हे बघ, तुला जर आता काही पैशांची गरज असेल तर मला सांग, मी तुला लगेच पैसे देतो. तेवढीनी परत दे मला तू. नाही, बरोबर आहे, पण आता तुम्ही आधीच माझ्यासाठी एवढं केलंय आणि त्याच्यामध्ये हे सगळं म्हणजे. ए रोकड्या, अरे मुलासारखंच मानतो ना आम्ही तुला. अरे मग एवढं करू शकत नाही का आम्ही तुझ्यासाठी? बाबा, मीही तुमचाच मुलगा आहे. या घरात एक मला सेपरेट रूम द्या जरा. नाही कसं आहे, आमच्या घरात प्रायव्हसी सोडली तर सगळं आहे. यांना जाऊ दे, मग नंतर तू आणि मी आपण जरा प्रायव्हेटच बोलणार आहोत. आई, नाही, ह्या रोकड्याला द्यायला तुझ्याकडे एवढे पैसे आले, कुठून आले रे एवढे पैसे? काका जाऊ द्या ना, एवढं काय, लहान आहे ते पोरग. साठवले असतील, एवढं काही नाही. मग हा, हॅलो. काय ब्रेकअप? कोणाचा? हा, मी येतो. हो. नाही, ते माझ्या मित्राचं ना, ते काय, तू खात कशाला बसली? तू ठेव ना. हा, चल. हा काकू, मी बघून सांगतो तुम्हाला. चल 1 मिनिट, चल पटकन. ब्रेक. दाल में कुछ तो काला है. मी तू 1 मिनिट. हे बघ, तू प्लीज जरा शांत हो. प्लीज शांतपणे विचार कर. माझ्याशी बोल, मला सांग. हा, शांत राहा आणि प्लीज.
अगं आयुष्य मी शांतच आहे. तुला माझ्याकडे बघून असं वाटतंय का की मी एक्साइट झाली? उलट तूच बोलतेय. आय एम कूल. अशी वागू नको सगळं. मला सहन नाही होते ग मी तू. हे बघ, माझं जेव्हा हार्ट ब्रेक झाला ना सिद्धार्थच्या वेळी, तेव्हाही मला एवढं वाईट वाटलं नव्हतं जेवढं आत्ता वाटतंय. हो, आणि माझं आणि शौनकचं ब्रेकअप झालं ना तेव्हा पण मला इतकं वाईट वाटलं नव्हतं, आणि आता मला खूप वाईट वाटतंय ग. मग तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. नाही खरंच, कारण मला बिलकुल वाईट वाटलेलं नाही. नाही नाही नाही, देयर इज समथिंग रॉंग. नाही म्हणजे तुला वाईट वाटलं पाहिजे अगं मी तू. असं कसं करून चालेल? असा फक्त तुमचा समज आहे. मला उलट एखाद्या पिंजऱ्यातून मुक्त सुटलेल्या पक्षासारखं वाटतंय. अरे ठीक आहे, तुझं ठीक आहे. त्याचं काय? त्याचा काही विचार केलास का तू? पाणी द्या ना जरा. हो, ऑब्व्हियसली. मी त्याला सेटल करून द्यायचा प्रयत्न करतेच आहे ना. मैत्रेयी, काय काय बोलते सगळं? हे सगळं विचित्र आहे, तुला कळतंय का? आणि अच्छा, म्हणजे तू आदिल बद्दल मला या कारणासाठी विचारत होतीस का? मैत्री, विचित्र आहे हे, कळतंय का तुला? आणि हे बघ, माझं ना आदिलवर खरं प्रेम नसतं ना तरी सुद्धा मी यासाठी तयार झाले नसते अगं. एक्झॅक्टली. काय म्हणाली? म्हणजे माझं आदिलवर जर प्रेम नसतं. तर एक मिनिट, हे बघा, मी आदिलला काहीही बोललेले नाहीये, त्यामुळे ऋतू, ऐशू प्लीज, मी त्याला अजून सांगितलेलं नाहीये, त्यामुळे प्लीज. नाही नाही, ठीक आहे, तू काळजी करू नकोस. त्याला माहिती नाहीये ना अजून, पण आपल्या आयुष्याला कळलं ना, मग आता सगळ्यांना कळेल. तू काही काळजी करू नकोस, डोंट वरी. हे बघ रेणू, मला आता कळत नाही मी नक्की काय रिॲक्ट हो. म्हणजे एका डोळ्यात असू आणि एका डोळ्यात हसू आलंय ऋतू माझ्या. कळतच नाही फोकस कशावर करू, या आनंदावर या दुःखावर. सौमित्र, ए बस ना. नाही बसायचं मला. अरे बस ना जरा. अगं नाही, मला बसून बसून आता कंटाळायला लागलाय. तर पेशंट समोरही बसता येत नाही मला. चिडचिड होते हे बघ, कळतंय मला, जरा अतिच झालंय सगळं. म्हणजे तो माताजींचा डोस मोठा झाला. करेक्ट, त्या माताजींमुळेच झालंय सगळं. ती त्यांच्यासारखं बोलायला लागली ना, तिथंच माझं असं डोकं फिरायला लागतं ना माई. हो ना. अरे, आणि ती असा चेहरा करते ना, हळूहळू बोलते ना, मला सहन नाही होत. नाही माई, माझी चिडचिड का होते माहितीये का? की मी तिला कन्व्हिन्स केलं की तू जा बाई तिकडे. तिला जायचं नव्हतं बरं का, तरी मी सांगितलं म्हणून ती गेली. काय कुठून दुर्बुद्धी सुचली मला, असं झालंय. अरे तू कशाला सगळं स्वतःवर घेतोयस? हा, हे घडणारच होतं, ते घडलं, निमित्त झालं एवढंच. काय झालं माहितीये का? हे सतत असं ब्रेकअप ब्रेकअप, मला आता कंटाळा आलाय आणि सगळी त्यातली गंमतच निघून गेली. म्हणजे मला काय माझं आयुष्य आहे की नाही, सतत तेच करत बसू का? म्हणजे मला PhDचा अभ्यास आहे, माझं क्लिनिक आहे, माझे पेशंट्स आहेत. ते सोडून मी असं पोरखेळ आणि बालिशपणा नाही करत बसणार आहे आता. मैत्रीचे आई बाबा म्हणतात ना, तेच खरं, आमचा पोरखेळ आणि नुसता बालिशपणा सुरू असतो, सिरियसनेसच नाही कुठल्या गोष्टीचं. आणि या वेळेला मी तिला अजिबात तिची समजूत बिमजूत काढायला जाणार नाही. हे बघ, तू शांत हो. तू असं त्रास करून घेऊ नकोस. मी तुला इतका चिडलेला कधी बघितलाच नाहीये. नको रे असं करू. नाही माई, सारखं सारखं हेच काय चाललंय? आता तिने ठरवलंय ना काय करायचंय. आता तिला काय गोंधळ घालायचा घालू दे. मला काय करायचं ते मी करणार. अरे अरे काय झालं? काही बोलतच नाही तू. तुम्हीच सांगा की काय झालं.
विचार ना, तू काही पण विचार, मी सगळं खरं सांगेन. माझ्या आधी किती पोरीनं प्रपोज केलं होतं? कोण कोण बोललो तुला? इंग्लिश भाऊजी. तेवढं इंग्लिश तर सगळ्यांनाच कळतं ना. मी तर शिकलेली आहे तुमच्यापेक्षा जास्त. ते विघ्नेश रे, विघ्नेश भाऊजी. अगं ते येडे, त्याला काय अक्कल नाही. ते असं तोंडात आलं ते बोलते काय, तसंच सवय त्याची. माझी शपथ आहे. हे बघ कसं असते माहिती का ते. मरल मी. थांब एक मिनिट. तुला आधी कॉन्सेप्ट सांगतो प्रपोजचा, काय ते काय नाही. म्हणजे शहराकडे कसं असते माहितीये का, की सगळं टाइमपास असते, सगळं काही सिरियस बिरियस काही नाही. आता म्हणजे बघ एकदम, आता हे बघ मैत्री, आपली मैत्री वंश आहे की नाही, वंश चांगली फ्रेंड आहे ना, आहे की नाही. तर तिला मी प्रपोज केलं असं एकदम टाइमपास, एकदम टाइमपास, काही सिरियस असं काही नाही. सौमित्र तर तिचं जुळलं की नाही नंतर, हा तसं झालं की नाही. हा असं फ्रेंड झाली माझी ती, असं एकदम. आणि ती आपली ऋतू आहे की नाही, तिला पण एकदम टाइमपास, टाइमपास असं काहीच नाही. चुंबकचं तिचं जुळलं ना, हाय का नाही, हाय का नाही. मैत्रीण झाली माझी, असं फ्रेंड झाली एकदम. आता त्यांचं ब्रेकअप झालंय म्हणा तसं, पण एकदम असं. आणि मैत्रीताईंचं पण आता ब्रेकअप झालंय. तुम्ही फसवलं मला, तुम्ही फसवलं मला. मी आले बात करणार तुमच्यासोबत. माई हळू. नाही आपण भांडायचं हे करायचं नाही. मी कसं काय फसवू शकतो? त्यांचं ब्रेकअप झालं, मी काय केलं त्याच्यात? नाही, मला कळलंय तुमच्यासाठी सगळंच टाइमपास आहे. ते प्रपोज पण आणि ते ब्रेकअप. म्हणजे आता आपलं पण ब्रेकअप होणार. येडी असतं तू जरा. आपलं लग्न झालंय, आपलं कसं काय ब्रेकअप होऊ शकते? आपलं झालं तर डिवोर्स होणार ना. आपलं लग्न झालंय, पहिल्याच दिवशी माणूस डिवोर्सची बात करतो. मी नाही डिवोर्स देणार तुम्हाला, मी नाही डिवोर्स देणार. त्या माणसाने फसवलं मला, काय करू मी? अगं बाळा, असं हात नका लावू. तुम्ही फसवलंय मला. तुम्ही फसवलं. अरे शेंगदाणे कुठे गेले? हे काय पार्ट्या. हो हो, मी काय म्हणते, आपण आज हे साखरपुड्याची तारीख ना पक्की करून टाकूया. हा हो हो, वादच नाही करायला पाहिजे. एकदा तारीख पक्की झाली की लगेच कार्यालय बुक करून टाकू, आणि नंतर फार प्रॉब्लेम होतो. ऐका ना मदर आणि फादर, मी काय बोलतोय, जर आधी दादाला विचारून घ्या की ब्रेकअप कोणाचं झालंय ते. म्हणजे रोकड्याचा काल फोन आलेला ना, तो ओरडत होता ब्रेकअप झालं, ब्रेकअप झालं. मला वाटलं आपल्या दादाचं ब्रेकअप झालं की काय. उगाच दादामुळे आपले पैसे वाया झाले नको म्हणून. काय गोंधळ चाललाय? ती आपली बुणबुण बुणबुण. दिवस रात्र आपलं तेच चाललंय, जरा म्हणून शांती नाही. हे जर असंच चालू राहिलं ना, तर मी अभ्यास करायला दुसरीकडे शिफ्ट होईन सांगतो. हो ना, हो शिफ्ट हो. तसंही तू मुंबईला शिफ्ट होणारच होतास की नाही मैत्रीसाठी. हा हा. गुड मॉर्निंग. काय मग डॉक्टर साहेब, कसं काय, बरं आहे ना? बरं. अरे सौमित्र, काल तो रोकड्या आला होता, त्याच्या बायकोला घेऊन आला होता आपल्या सगळ्यांना भेटायला. त्याची बायको ती चांगली पोरगी आहे रे, ती चांगली आहे, चांगली है ना.
तो इथं आलेला असताना त्याला कोणाचा तरी फोन आला आणि तू फोनवर काहीतरी ब्रेकअप ब्रेकअप असं ओरडला. कोणाचं ब्रेकअप झालं रे? त्याला फोन आला त्याला विचारा ना. अरे दादा काय स्वरात बोलतोस बाबांची? शी विघ्नेश, तू मला नको सांगू. तू त्याला नको सांगूस हे. पण त्याचं म्हणणं बरोबर आहे. बाबांनी तुला साधा प्रश्न विचारलाय रे. तू किती चिडचिड करतोयस त्यांच्यावर. इकडे इकडे ये पटकन. काय? माझ्या डोळ्यात बघ आणि सांग ब्रेकअप कोणाचं झालंय.